नमस्कार मंडळी, आपण पाहत आहात राजा विदर्भाचा न्यूज आणि मी आहे संजय गवई. तर बातमी ही कलाकार कलावंताच्या संदर्भात आहे. तर मंगळवार पेठ पुणे कोथरूड इथली बातमी आहे, जिथं एका कलावंतासोबत जिथे माईक नाही, साऊंड सिस्टीम नाही, कुठल्या प्रकारचा नाही, आवाज अतिशय म्हणजे फक्त कलावंत मंडळीत आणि ऐकणाऱ्या मंडळीत कार्यक्रम चालू होता. तर सत्यभामाबाई यांची स्वर मल्हार गोंधळ पार्टी आहे. या गोंधळ पार्टीचा तिथल्या पॉलिटिशियनने कोथरूडच्या कार्यक्रम बंद पाडला या संदर्भात आहे. तर सविस्तर बातमी अशी आहे की कुठल्याच प्रकारचा साऊंड सिस्टीम नसताना एका कलावंतावरती चालू कार्यक्रमात कार्यक्रम बंद पाडणे हा नियमबाह्य आहे. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की कलावंत ज्याचं पोट हातावरचं आहे, अशा कलावंताचा कार्यक्रम बंद पाडणे म्हणजे एक गुन्हाच आहे. तर अशा पॉलिटिशियनचा पहिली गोष्ट मी निषेध करतो. दुसरी गोष्ट अशी की कलावंतानं सर्व जणांनी जागं व्हावं आणि एकजुटीनं उठावं. नुसतं जय जयकार करून तुम आगे बढो हम पीछे रहेंगे हे काही नाही. कलावंतासाठी आपण जे काम करत आहोत हे फक्त कलावंतासाठीच करत आहे. तर कलावंत हा जगला पाहिजेत. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे की माझे 100 कलावंताचं एक गाणं. या या नीतीचा मी आहे. त्याच्यामुळं मला असं वाटतं की कलावंताच्या बाजूनं आपण उठावं. तर सविस्तर बातमी आपण पहा आणि खरोखरच तुम्हाला कळवळा असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद मंडळी. सर्वांना जय मल्हार. आज कोथरूड मात्रेपूल या ठिकाणी हा पारंपरिक देवाचा कार्यक्रम चालू आहे आणि या ठिकाणी फक्त आणि फक्त पारंपरिक वाद्य वाजवले जात आहेत. या ठिकाणी कुठल्याही गोष्टीचा दांगडदिंगा नाही, गोंधळ नाही. भगवंताचा कार्यक्रम चालू आहे, जागरण गोंधळ चालू आहे आणि इथं कुठलेही इलेक्ट्रॉनिक वाद्य वाजत नसताना सुद्धा या ठिकाणी डिपार्टमेंट येऊन 3 वेळा आम्हाला कार्यक्रम बंद करायला लावतात आणि अर्ध्या रात्रीमध्ये कार्यक्रम बंद करून तुम्ही घरी जा म्हणतात. मग आज आमच्यासारख्या सामान्य कलावंतांनी पोट कशावरती भरायचं? म्हणून आपल्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना हात जोडून विनंती, गृहराज्यमंत्री यांना सांगणं आहे की तुम्ही कायदा काढा, पण व्यवस्थित काढा. कुठल्याही गोरगरिबांच्या पोटांवरती पाय देऊ नका. जिकडं उघड्या नागड्या बाया नसतात ना, त्यांना कायदा लावा. ह्या देवादिकांना कायदा लावू नका. एकीकडे तुम्ही सांगता धर्म जपा, हिंदुत्व टिकवा आणि दुसरीकडे काय करता? देवाच्या कार्यक्रमाला तुम्ही बंदी आणता. या प्रत्येक ठिकाणी जर का आज पोलीस कर्मचारी येऊन जर का आमचे कार्यक्रम जर बंद करत असतील तर तमाम महाराष्ट्रातल्या सर्व कलावंतांना माझं सांगणं आहे की येणाऱ्या इलेक्शनमध्ये कुठल्याही कलावंतांनी, कुठल्याही देवाच्या माणसांनी येणाऱ्या ह्या आता इलेक्शनमध्ये एकालाही मतदान करू नका. ह्या मतदानावरती आम्ही स्वतः कलावंत बहिष्कार टाकणार आहोत आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये सर्व कलावंतांनी एकमेकांना हा व्हिडिओ शेअर करा. आज आमच्या पोटाचा प्रश्न आहे, उद्या तुमच्याही पोटाचा प्रश्न आहे. या ठिकाणी हा प्रश्न सोडवला पाहिजे. ही गोष्ट गृहराज्यमंत्र्यापर्यंत गेली पाहिजे, मुख्यमंत्र्यांपर्यंत गेली पाहिजे, अजितदादापर्यंत गेली पाहिजे, एकनाथ शिंदे साहेबांपर्यंत गेली पाहिजे. येणाऱ्या ह्या आत्ताच्या इलेक्शनमध्ये एकाही कलावंतांनी यांना मतदान करू नका. जर आपल्या पोटावर पाय जर हे देत असतील तर आम्हाला या गोष्टींचं काही घेणं देणं नाही. सरकार मायबापाने आमचा हा कलावंतांचा विचार करावा आणि आम्हालाही कायदा लागू करून द्यावा. कोणी बी नट्टी उठल, अंधारातनं फोन करून पोलिसांना आमच्यापर्यंत पाठवल, त्या नट्टीचा बंदोबस्त करा पहिला. ती कोण फोन करणारी नाही, खरंच ती या महाराष्ट्रातली आहे का ती पाकिस्तानातली, ते बघून घ्या. आणि नंतर आम्हाला गोरगरिबांना तुम्ही अन्याय करायला आम्हाला डिपार्टमेंट पाठवा. म्हणून या महाराष्ट्रातल्या सर्व तमाम कलावंतांना माझे हात जोडून विनंती आहे,
सर्वांनी जास्तीत जास्त हा व्हिडिओ मुख्यमंत्र्यांपर्यंत पाठवा. जय मल्हार. या ठिकाणी ही आमची सेवा आम्ही इथं थांबवतोय रात्रीच्या 3 वाजता, हे लक्षात ठेवा.